हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी नवीन रेसिपी घेऊन आले। चला तर मग पाहूया। आता ही पितृपक्षामध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे। याला आता वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकता। पाटवडी बोलतात किंवा थापी वडी सुद्धा बोलतात हिला। आता मी ते दाखवणार आहे इथं। चला तर मग पाहूया। आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 मिरच्या घेतलेत मी, लसूणच्या पाकळ्या 4-5, आणि इथं थोडंसं अद्रक घेतलंय आणि कोथिंबीर। आता हे सगळं मी क्रश करून बारीक करून घेते आणि थोडंसं जिरं टाकलेत मी। आता हे बारीक करून घेते बघा। आता मी इथं बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता मी ते टाकून घेते। 1 वाटी मी बेसन घेतलंय आणि 1 वाटी पाणी। आता ते व्यवस्थित पाणी थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचंय। आता याच्यामध्ये एकदम पाणी टाकायचं नाही। मी इथं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते। बघा, याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत, कारण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। बघा, आता इथं मी दाखवते, व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पूर्णपणे। बघा, आता पाहू शकता मी इथं एक कढई ठेवली। कढईमध्ये तेल टाकून घेते मी। आता मी इथं 1-1.5 चम्मच तेल टाकलंय। आता याच्यामध्ये जो क्रश केलेला आहे ठेचा, मिरची बारीक केलेली ती टाकून घेते मी आणि छान असं तळून थोडंसं पाणी वतलंय मी याच्यामध्ये। आता मी इथं फक्त अर्ध्या वाटीच पाणी टाकलेलं आहे आणि 1 चम्मच मीठ टाकलंय। आता जो बेटर बनवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचंय। बघा, मी इथं टाकून घेते आणि सतत ढवळत राहायचंय, मिक्स करत राहायचंय। आता बघा, इथं मी हळद टाकलेली आहे थोडीशी, ती माझ्याकडून स्किप झालेली आहे। याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची अगोदरच। बघा, आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे। बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या, आणि इथं आपल्याला गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची। या सोडायचं नाही, बिलकुल मिक्स करत राहायचंय। बघा, इथं छान असं 4-5 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, छान वाफवून घ्यायचंय। आता रेडी झालेलं आहे बेटर। आता इथं मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बेटर टाकून घेते। बघा, इथं मी व्यवस्थित बेटर टाकून हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घेतलंय छान असं, आणि त्याच्यावरती कोथिंबीर आणि ओलं खोबरं असं टाकून घेतलेलं आहे। मस्त असं प्रेस करून घेतलंय। आता 1-2 मिनिटांनी व्यवस्थित अशा वड्या पाडायच्या आहेत। बघा, पाहू शकता मी इथं प्लेटमध्ये व्यवस्थित चाकूच्या साह्याने वड्या पाडून घेतलेल्या आहेत। बघा, इथं पाहू शकताय मस्त अशी थापवडी तयार आहे, किंवा पाटवडीही बोलू शकताय तुम्ही। आणि मस्त अशा छान झालेल्या आहेत। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वस्त खा, मस्त राहा। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।